या दिवसात आपण फिलिपी करास पत्र अभ्यासत आहोत आणि मागच्या क्लासमध्ये आपण या पत्राचा परिचय पाहिला होता की कशी मंडळी स्थापित झाली फिलिपे या ठिकाणी आणि अ, मग पौल का हे पत्र लिहित आहे आणि त्यासोबतच आपण पौल जे आभार प्रदर्शन करतो त्याबद्दल सुद्धा आपण मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं होतं. आज आपण फिलिपी पत्र अध्याय 1 वचन 9 ते विशेष करून अध्याय 2 वचन 16 पर्यंत आपण पाहणार आहोत. अ, पूर्ण पुस्तक संपवणं कठीण आहे कारण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणून आपण आणखी एक क्लास यावर उद्याचा घेणार आहोत. तर आज विशेष करून अध्याय 1 वचन 9 पासून तर अध्याय 2 वचन 16 पर्यंत आपण थोडक्यात पाहूया. नेमकं पाऊल जो आहे तो आपल्याला विशेष करून फिलिपी येथील मंडळीला आणखी काय मार्गदर्शन करतो आणि ते आपल्यासाठी सुद्धा किती आपल्यासाठी सुद्धा किती अद्भुत रीतीने मार्गदर्शन करणार आहे आणि आपल्याला सुद्धा सुधारण्यासाठी ते कारणीभूत ठरतं. तर मागच्या आठवडी मी अगोदरही सांगितलं होतं आणि आताही सांगतोय पुन्हा की पाऊल जो आहे वचन 3 पासून वचन 8 पर्यंत तो देवाचे आभार मानत आहे, त्याची कृतज्ञता आणि त्याचा आनंद तो इथं व्यक्त करताना आपल्याला दिसतो. तो म्हणतो की वचन 3 मध्ये, मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. तो आभार मानत आहे देवाचे. का बरं? मग त्याचे कारण आपण पाहिले होते. एकतर सुवार्थ सेवेमधील त्यांची सहभागिता, त्याबद्दल पाऊल देवाचे आभार मानतो. त्यांच्या जीवनामध्ये होत असलेलं जे कार्य आहे त्याबद्दल तो पाऊल जो आहे देवाचे आभार मानत आहे. आणि जो कळवळा पावलाप्रती त्या मंडळीच्या हृदयात होता, आहे का? आणि तो त्या कळवळ्यासाठी सुद्धा पाऊल जो आहे त्यांचे आभार मानतो, देवाचे आभार मानतो, नाही का? आणि त्यानंतर लगेच वचन 9 पासून पुढे आपल्याला पौलाची प्रार्थना पाहायला भेटते आणि यावर थोडं आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. पुष्कळदा ज्यावेळेस आपण प्रार्थनेबद्दल पाहतो तर प्रार्थना म्हटल्यानंतर खूप मोठी लिस्ट आपल्या समोर असते आणि त्या लिस्ट मध्ये अशा मागण्या आपण पाहतो ज्या फक्त मी, मला आणि माझ्या पुरत्याच मर्यादित आपल्याला पाहायला भेटतात. पण पावलाच्या जीवनातून आपल्याला खऱ्या रीतीने प्रार्थनेचे एक सुंदर उदाहरण पाहायला भेटल. नक्कीच आपण एकमेकांसाठी प्रार्थना करतो, आपल्या गरजांसाठी आपण प्रार्थना करतो. परंतु काय प्राधान्य आहे आणि आपण का प्रार्थना करावी, नाही का? त्याचं सुंदर उदाहरण आपण पावलाच्या जीवनामधून पाहू शकतो. आता वचन 9 मध्ये ज्यावेळेस येतो आपण, त्याने आभार मानल्यानंतर वचन 9 ते 11 मध्ये तो प्रार्थना करत आहे आणि त्याच्या प्रार्थनेचा जर सारांश आपण काढला तर तो अशा प्रकारे आहे की त्याची इच्छा होती पौलाची की फिलिपेकरांनी विशेष करून असं जीवन जगावं ज्याद्वारे देवाला सन्मान मिळेल, नाही का? आणि मग हे अ, कसं शक्य होईल बरं मग? तर त्यांनी एकमेकांप्रती दाखवलेल्या प्रीतीद्वारे, त्यांची प्रीतीमध्ये वृद्धी झाल्याद्वारे हे शक्य होणार आहे. आणि म्हणूनच आपण थोडक्यात या प्रार्थनेकडे सगळ्यात अगोदर आज लक्ष केंद्रित करूया आणि मग पुढे आपण जाऊया. आता वचन 9 बघा कशी सुरुवात होते. माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. अं, का बरं पौलाला ही इच्छा होती की मंडळीची प्रीती वाढायला पाहिजे? सगळ्यात अगोदर तो म्हणतो की माझी ही प्रार्थना आहे. इथं पौलाचं हृदय आपण पाहतो, नाही का? आणि विशेष करून पौल का प्रार्थना करत होता त्याचं उत्तर आपल्याला वचन 4 आणि 5 मध्ये पाहायला भेटतं. का बरं तो प्रार्थना करतो? त्याचं उत्तर आपण अगोदरच पाहिलेलं आहे वचन 4-5 मध्ये. कसं? कारण जी सहभागिता किंवा सुवार्तेप्रती जी त्यांची फिलिप्पे येथील मंडळीची भागीदारी होती पौलासोबत,
त्याबद्दल तो देवाचे आभार मानताना दिसतो. तर वचन 9 पासून पुढे आपण ज्यावेळेस येतो, तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की नेमकं पॉल कोणत्या विषयासाठी खंड न पडता प्रार्थना करत आहे. आणि आपल्याला यातून शिकायला भेटतं की पौल जो आहे नेहमी त्याच्या पत्रामध्ये पुष्कळ प्रार्थना आपल्याला पाहायला भेटतील. आणि त्यातून आपण पाहतो की पौलाचं जीवन सुद्धा अ, प्रार्थनाशील जीवन होतं. अ, सुवार्ता कार्यानंतर त्याच्या जीवनातील जो मुख्य भाग होता, सुवार्ता प्रसार होताच, ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणं आणि सर्व गोष्टी आहेत. परंतु त्यासोबतच त्याचा आणखी एक मुख्य भाग होता त्याच्या जीवनाचा, तो म्हणजे काय? प्रार्थना करणं. तो एकमेकांसाठी प्रार्थना न थकता करायचा. तो एकमेकांसाठी नेहमी प्रार्थना करायची आणि पत्रांमध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी प्रार्थना पौलाची पाहायला भेटेल. कलसीकरास पत्रामध्ये सुद्धा तुम्ही पौलाने केलेली प्रार्थना पाहाल आणि इतरही पत्रांमध्ये तुम्ही पौलाची प्रार्थना तुम्ही पाहू शकाल. तर अगदी सुरुवातीलाच आपल्याला पाहायला भेटतं की तो प्रार्थनेचा उल्लेख करत आहे आणि तो काय प्रार्थना करत आहे ते आपल्याला इथं पाहायला भेटतं, नाही का? माझी प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. आता कशासाठी तो प्रार्थना करत आहे? इथं तो स्वतःसाठी प्रार्थना करताना दिसत आहे का? तर नाही, बिलकुल नाही. त्याची इच्छा ही आहे की फिलिप्पी येथील मंडळीची प्रीती वाढावी. कशी वाढावी ती? उत्तरोत्तर वाढावी. आणि ही प्रीती जी आहे, कशी? ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विवेकाने. पहा पौलाच्या त्या प्रार्थनेकडे जर तुम्ही बारकाईने पाहिलं, तर तुम्हाला या ठिकाणी अद्भुत रीतीने तो त्याच्या पत्रामध्ये पुढे काय बोलणार आहे, त्याचा एक सुंदर गाभा पाहायला भेटल. आणि खऱ्या रीतीने तो ह्या प्रार्थनेमध्ये त्या मंडळीतील एक समस्या सुद्धा हाताळताना आपल्याला दिसत आहे. कारण त्या मंडळीमध्ये कुठंतरी ते प्रीतीमध्ये कमी पडलेले होते. कारण तुम्ही जर तिसरा अध्याय पाहिला तर त्यावरून तुम्हाला समजण्यास मदत होईल. विशेष करून अध्याय 2 आणि वचन 3 मध्ये पहा, जिथं तो म्हणतो की तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लिंतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तर इथं कुठंतरी त्या मंडळीतील ही एक समस्या आपल्याला पाहायला भेटते, जिथं एकमेकांना नाही का स्वतःला उंचावणं, स्वतःला काहीतरी उच्च जागा घेणं आणि दुसऱ्यांना नीच मानणं, हे चालू होतं. एकमेकांप्रती पाहिजे अशी प्रीती नव्हती. नक्कीच पौलावर प्रीती करताना दिसत आहेत, परंतु एकमेकांमध्ये ती प्रीती पाहिजे तशी नव्हती. ते प्रीती करायचे, परंतु ती प्रीती ज्ञानाविना, विवेकाविना आणि कोणत्याही प्रकारे त्या प्रीतीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताचं उदाहरण नव्हतं पाहिजे असं. आणि म्हणूनच पौल जो आहे तो प्रार्थना करतो, तुमची प्रीती उत्तरोत्तर अतिशय वाढावी. तो प्रार्थना करत आहे या अध्यायामध्ये. काय फिलिप येथील मंडळी जी आहे त्यांची पौला प्रीती प्रीती नव्हती का? ते पौलावर प्रीती करत नव्हते का? तर नक्कीच ते पावलावर प्रीती करत होते. त्याची उत्तर आपल्याला त्याचे उदाहरण आपल्याला सुरुवातीलाच पाहायला भेटतं, नाही का? कारण पाऊल म्हणतो की मी देवाचे आभार मानतो, कारण तुम्ही पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत नाही का सुवार्तेच्या कार्यामध्ये माझ्या सोबत तुम्ही सहभागी आहात. आणि शेवटच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तुम्ही मला एकदा नाही दोनदा मदत केली, पॉल म्हणतो, नाही का? तर अगदी अगदी स्पष्ट रीतीने आपण पाहू शकतो की नक्कीच पौलाप्रती सुवार्थ सेवेप्रती त्यांची प्रीती होती, नक्कीच होती. पण पॉल इथं असं म्हणत नाही की तुमची प्रीती नव्हती. तो म्हणत आहे की तुमच्यात प्रीती आहे, परंतु ती उत्तर उत्तर वाढायला पाहिजे. उत्तर उत्तर वाढायला पाहिजे. ती प्रीती सुवार्थेप्रती आहे, अगदी चांगली गोष्ट आहे. माझ्या प्रती ती प्रीती तुम्ही दाखवतात, अगदी उत्तम आहे. परंतु त्यासोबतच एकमेकांप्रती सुद्धा ती प्रीती असणं गरजेचं आहे. त्यांचं प्रेम इतर विश्वासणाऱ्यांप्रती अतिशय वाढणं, नाही का? हे जणू काय त्यांचा देवासोबतचा जो घनिष्ठ
जे नातं आहे किंवा देवावरील त्यांचं प्रीती आहे, त्याचं एक प्रदर्शन असेल पावलाचं असं म्हणणं येतं, की जर तुम्ही ख्रिस्ताच्या मंडळीवर प्रीती करत आहात, तर त्यातून हे दिसत आहे, की तुम्ही ख्रिस्तावर प्रीती करत आहात. कारण जो ख्रिस्तावर प्रीती करतो, तो ख्रिस्ताच्या मंडळीवर प्रीती करतो, एकमेकांवर प्रीती करणार आहे. आणि मग का बरं प्रीतीचं इतकं मोल आहे? ख्रिस्ताने सुद्धा प्रीतीबद्दल बोललेलं आहे, नाही का? ख्रिस्ताने सुद्धा सांगितलं ज्यावेळेस एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारलं नाही का. अं, आणि ते विचारल्यानंतर तो म्हणतो गुरुजी नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे नाही का. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. आणि वचन 39 सांगतं मत्ते 22 मध्ये हिच्यासारखी दुसरी काय म्हणजे तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. आपल्याला माहित आहे ख्रिस्त त्यातून काय सांगत आहे, की अरे बाबा सगळ्यात मोठी आज्ञा जर तुला समजून घ्यायची आहे, तर ती मोठी आज्ञा ह्या अगदी सारांश रीतीने याच्यामध्ये सामावलेली आहे. जर तू ही आज्ञा पाळशील, तर तू सर्व नियमशास्त्र पाळल्यासारखं आहे. आणि पहा आपल्याला माहित आहे नियमशास्त्र जर आपण पाहिलं जवळजवळ 613 नियम त्या ठिकाणी होते. आणि ते 10 आज्ञामध्ये सारांशित केलेलं पाहायला भेटतं. आणि त्याच्यापेक्षा अगदी छोट्या स्वरूपामध्ये ख्रिस्त जो आहे ते सादर करत आहे. काय आहे नियमशास्त्र? नियमशास्त्र हेच आहे की तू देवावर प्रीती कर आणि एकमेकावर प्रीती कर, नाही का? आणि मग अं, आपल्याला इथून शिकायला भेटतं की जर देवावर आम्ही पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने प्रीती करत आहोत, तर आम्ही एकमेकावर सुद्धा प्रीती करणारे असणार आहोत, नाही का? कारण आपल्याला माहित आहे की देवाने आमच्यासारख्या अपात्र लोकांवर प्रीती केली. आम्ही कोणत्याही प्रकारे ती प्रीती कमावण्यासाठी पात्र नव्हतो, नाही का? खर तर आम्ही त्याचे शत्रू होतो, त्याच्यापासून दुरावलेले होतो, त्याच्या क्रोधाची प्रजा आम्ही होतो. आमच्यामध्ये चांगलं असं काहीच नव्हतं की जिथं तो येईल आणि आमची पाठ थापटेल आणि आम्हाला म्हणेल की अरे वा किती छान तू आहेस, तू दिसायला सुंदर आहेस, तू बोलायला सुंदर आहेस, तू माझी सेवा करतोस आणि तू फारच आज्ञाधारक आहे. असं कुठंच कोणत्याच रीतीने आपल्यावर आपल्या ठाई काहीच नव्हतं. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं आपल्या मनातील विचार एकसारखे वाईट होते, आहे का? देवासमोर उभं राहण्यासाठी आपण बिलकुल पात्र नव्हतो. पण देवाची प्रीती जी अगापे प्रीती, जी विनाशर्त, जी कोणत्याही प्रकारे आपल्या कोणत्या कोतेवर, आपल्या दर्जावर, आपल्या आपल्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नव्हती. आपण शत्रू असताना त्याने आपल्यावर प्रीती केलेली आहे. आणि त्या प्रीतीचं प्रमाण त्याने कसं दिलं बरं? त्याच्या प्रिय पुत्राला राखून न ठेवता त्याने आपल्याला दिलेलं आहे. आणि पौल ज्यावेळेस इथं म्हणत आहे की तुमची प्रीती ही ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तर उत्तर वाढावी. बहुधा आपल्याला पाहायला भेटतं की जे आपल्याला आवडतात त्यांच्यावर आपण प्रेम करतो. ते अगदी सोपं आहे प्रेम करणं, नाही का? पण जे आवडत नाही त्यावर आपण सहसा प्रेम करत नाही. पुष्कळ ठिकाणी अनेक मंडळींमध्ये सुद्धा हे आपण पाहतो. करीन येथील मंडळीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं तुम्हाला चित्र पाहावयास मिळेल. आणि पौलाच्या काळामध्ये सुद्धा अनेक मंडळांमध्ये अशा प्रकारे होतं जिथं दर्जा पाहून अ, अ, लोकांवर जे आहे लोकांबद्दल विचार केला जायचा, नाही का? पण इथं आपल्याला शिकायला भेटतं की पौलाची हीच प्रार्थना होती त्या मंडळीसाठी की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. ही प्रीती ज्ञानाविना नाहीये, विवेकाविना नाहीये. ही प्रीती जी आहे ती अशी अधांतरी नाहीये, तर ही प्रीती ज्ञानाने आहे आणि सर्व प्रकारच्या विवेकाने आहे, नाही का? तर ज्या प्रकारे आपण पाहतो की समुद्राला सीमा नाही, नाही का? इतका अवाढव्य तो आहे. त्याप्रमाणे पाऊल म्हणतो की तुमची प्रीती एकमेकावर असायला पाहिजे. ती आपल्या भावनेवर आधारलेली नसावी. ज्यावेळेस तो इथं म्हणतो की ज्ञानाने, ज्ञानाने नाही का, तिथं जो मूळ शब्द वापरलाय बघा एपिग्नोसिस म्हणून. तर हा जो शब्द आहे ना,
ज्यावेळेस तुम्ही ज्ञानाबद्दल विचार करता, तर हे ज्ञान कशाबद्दल आहे? तुम्ही जर काही संदर्भ वाचले, जसे इपिस्कारास पत्र अध्याय 1:17 जर वाचलं, कलसे 1:10 वाचलं, तर तुम्हाला पाहायला भेटेल की तिथं ज्ञान, एपिग्नोसिस हा शब्द जो आहे, तो देवाबद्दलचं योग्य ज्ञान, त्याच्याबद्दल आठवण करून देणारा शब्द आहे. रोम 10:2 मध्ये ज्ञान हा जो शब्द आहे, तो देवाच्या नीतिमत्वतेबद्दल आठवण करून देणारा शब्द आहे. इफिस 4:13 आणि कलसे 2:2 मध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा परमप्रिय पुत्र, त्याबद्दल ज्ञान हा शब्द जो आहे तो आपल्याला आठवण करून देतो. त्यानंतर देवाची इच्छा, त्यानंतर ज्ञान हा शब्द पापाबद्दल योग्य जाणीव होणं, ज्ञान हा शब्द सत्य काय आहे ते समजून घेणं, आणि ज्ञान हा शब्द शब्द जो आहे तो चांगलं काय आहे ते समजून घेणं. तर ज्यावेळेस पॉल ज्ञानाने म्हणत आहे, तर तिथं ह्या गोष्टी अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, देव कोण आहे, त्याने माझ्यासाठी काय केलेलं आहे, तो महान निर्माण करता म्हणून सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. त्याने सर्व विश्व निर्माण केलेलं आहे आणि त्यामध्ये त्याने मला आणि तुम्हालाही घडवलं. त्याने आपल्यासाठी चांगली बाग त्याने दिली होती आपल्या पहिल्या पालकांसाठी, नाही का, आदाम हवेसाठी. पण आपण पाहतो की आपण तिथं कमी पडलो. आदाम हवेने देवाच्या विरुद्ध पाप केलं आणि त्यामुळे ते देवाच्या सहभागितेपासून दूर झालेले आहे. मग तिथं आपल्याला देवाच्या नीतिमत्वतेबद्दल सुद्धा शिकायला भेटतं. ज्यावेळेस ज्ञानाबद्दल आपण पाहतो, तो नीतिमान देव आहे. तो कधीच पाप, आपली भ्रष्टता, आपलं वाईट अवस्था तो पाहू शकत नाही, नाही का. आणि त्याच्या समोर जर आता उभं राहायचं आहे, तर आपल्याला नीतिमत्वतेची गरज आहे. आणि आता आपली नीतिमत्वता जी आहे, त्या आदामाने शिवलेल्या त्या पानांप्रमाणे आहे, नाही का. ती अंजिराची जी पानं त्यांनी लावली होती, कटिवेष्टने केली होती ना, तशी आपली नीतिमत्वता आहे जी जळून जाते, जी एक एक तासभर सुद्धा टिकणार नाही. थोडस ऊन लागलं की ती लगेच करपून जाणारी आहे. अशा प्रकारे माझी नीतिमत्वता आहे. आणि ही नीतिमत्वता जी घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे देवासमोर, ती घेऊन मी देवासमोर कधीच जाऊ शकत नाही. मग आपल्याला पाहायला भेटतं की त्याने त्याचा प्रिय पुत्र आपल्यासाठी दिला. त्याच्या स्वइच्छेने त्याने आपल्यासाठी दिलेला आहे, जो आपल्यासाठी आला. आपल्या पापांबद्दल तो त्या वधस्तंभावर बलिदान झाला. आपले पाप त्याच्यावर लादण्यात आले, आहे का. जो निर्दोष निष्कलंक होता, ज्याच्या ठाई कोणत्याही प्रकारचं पाप नव्हतं, नाही का, तो आपल्यासाठी पाप असा झाला. नियमशास्त्राच्या नुसार आपण शापाधीन होतो, पण ख्रिस्त आपल्यासाठी शाप असा झालेला. आणि त्याने आपल्याला या 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 पापापासून, मृत्यूपासून, सैतानाच्या आधिपत्यापासून आणि त्याच्या होणाऱ्या परिणामापासून त्याने आपल्याला वाचवलेला आहे. ख्रिस्तामध्ये आपण तारल्या गेलेलो आहोत. तर मग ज्ञान जे आहे त्याचं मूळ कुठं आहे, तर खुद्द ख्रिस्तामध्ये आहे. करंथीकरास पत्रामध्ये सांगितलं की तो आपल्यासाठी ज्ञान असा झालेला आहे. ख्रिस्त तो आपले ज्ञान आहे, नाही का. आणि मग तो म्हणतो की ही प्रीती जी आहे, कशी आहे म्हणे, पूर्ण ज्ञानाने आहे, ही आपल्या भावनेवर नाही. तर इथं या प्रीतीमध्ये देवाबद्दल योग्य समज आहे, आपल्याला आपली जाणीव झालेली आहे. आणि म्हणून आपण देवावर ती प्रीती करतो. ही प्रीती देवाचा आत्मा आपल्या ठाई उत्पन्न करतो. आणि पुढं काय सांगितलं, ही जी प्रीती आहे, पुढं सांगितलं वचन 9 मध्ये, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने, सर्व प्रकारच्या विवेकाने, विवेक, जर तुम्ही मूळ अर्थ पाहिला ना, तर नैतिक पारखेबद्दल हा शब्द वापरलेला आहे, विवेक. आणि याचा अर्थ काय होतं की आलेल्या प्रसंगामध्ये योग्य ती कृती करण्याची क्षमता, अ, मिळालेल्या ज्ञानाचे योग्य लागूकरण करण्याची क्षमता, अ, तशा प्रकारचा याचा मूळ अर्थ होतो या शब्दाचा. आणि पौलाला इथे एकच म्हणायचंय की प्रीती ज्ञानाने आहे
व सर्व प्रकारच्या विवेकाने आहे. उदाहरणार्थ करिंथ येथे जर तुम्ही पाहिलं तर पौल म्हणतो त्या ठिकाणी पौल मला असं वाटतं अध्याय 5 मध्ये, पहिले करिंथ अध्याय 5 आणि वचन 1 ते 7 मध्ये पौल चिडलेला आहे. का? कारण करिंथ मंडळीमध्ये एक भयंकर पाप चालू आहे. एक व्यक्ती पापात आहे आणि मंडळी त्याच्यावर प्रीती करत आहे. मंडळी ते पाप जे आहे त्याच्याकडे कानाडोळा करत आहे, कारण आम्हाला प्रीती करायला सांगितलेली आहे. तर तिथं आपल्याला सर्व प्रकारचा विवेक, त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. जर एखादा व्यक्ती पापात आहे, त्याला तुम्ही तिथं त्याच्या पापाबद्दल दोष दाखविण्याऐवजी तुम्ही त्याच्यावर प्रीती करत आहात, त्याद्वारे तुम्ही त्याला त्या कृत्य करण्यासाठी प्रोत्साहित करत आहात आणि तुम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी होता. पाऊल म्हणतो की मी तुमच्याकडे शांततेने नाही येणार म्हणे अशा वेळेस, कारण तुम्ही हे चांगलं नाही करत आहे का. तर पूर्ण विवेक हा जो आहे तो अशा प्रकारचा आहे. आपण कशा प्रकारे प्रीती करतो. कधी कधी प्रीतीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं शिस्त पण आहे, आणि आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ती गैरशिस्त वागत नाही. पहिले करिंथ पत्रामध्ये आपल्याला शिकायला भेटतं नाही का. तर ज्ञानाने आणि विवेकाने म्हटलेलं आहे. तर मग यावरून आपण पाहू शकतो की खरं ज्ञान आणि ही विवेकी प्रीती जी आहे ती केवळ भावनिक नाहीये, तर ही पवित्र शास्त्रीय ज्ञानावर आधारित आहे. आणि ही प्रीती नैतिक समजेने आहे. आणि म्हणूनच पौलाची ही प्रार्थना होती फिलिppe येथील मंडळीबद्दल, की तुमची प्रीती ही देवाच्या वचनावर आधारलेली असावी आणि त्यासोबतच योग्य त्या समजुतीने ती असावी. आता पुढे तो प्रार्थनेसाठी करत असताना काय तो प्रार्थना करतो, त्याची विनंती इथं आपण पाहतो. त्यानंतर प्रार्थनेचा उद्देश आपल्याला वचन 10 मध्ये पाहायला भेटतं. असे की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. आता हे वचन एकमेकांना जोडलेले आहे. जर तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढेल, तर पुढे आपण पाहतो की तुम्ही श्रेष्ठ ते पसंत करण्यासाठी तुम्ही काय म्हणू शकता, तुमच्यामध्ये ती योग्य क्षमता निर्माण होते. श्रेष्ठ ते पसंत करावे त्या प्रत तुम्ही एकमेकांना तुम्ही जे आहे समजूतदार व्हाल. वचन 10 आपल्याला सांगतं जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. असे की म्हटलेलं आहे बघा. कसे? तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर वाढावी, असे की त्याद्वारे तुम्ही श्रेष्ठ ते पसंत करण्याप्रत तुम्ही काय होता, तुम्ही योग्य, किंवा तुम्हाला ती योग्य समज येईल. आणि मग पुढे काय सांगितलेलं, तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. आता आध्यात्मिक ज्ञानामध्ये वाढणारं प्रेम आपल्याला पाहायला भेटते. त्याचे दोन उद्देश पाऊल जो आहे तो इथे स्पष्ट करत आहे. एक म्हणजे काय, जे प्रीती ज्ञानाने आणि सर्व प्रकारचे विवेकाने उत्तर उत्तर वाढत आहे, ती प्रीती करणारा तो व्यक्ती तो श्रेष्ठ काय आहे ते पसंत करेल, नाही का. आणि मग असा प्रश्न उपस्थित होतो की मग श्रेष्ठ काय आहे आणि मला कसं समजणार आहे. पुन्हा एक वार, त्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे, त्यासाठी आपल्याला योग्य विवेकाची गरज आहे. बरोबर की नाही. आणि तेच आपल्याला अगोदरच पाहायला भेटलेलं आहे की ज्ञान हे कशाबद्दल, देवाबद्दल, त्याचं नीतिमत्व, त्याच्या प्रियपुत्राबद्दल, ती महान सुवार्ता, आपली अवस्था, दयनीय अवस्था, ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य, त्याबद्दल ते आठवण करून देतं, जे आपल्याला श्रेष्ठ काय आहे ते समजण्यास मदत करणारा आहे. आणि म्हणूनच पुढं काय सांगितलं की असं तुम्ही पसंत करावे. श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे म्हटलेलं आहे. मूळ शब्द जो आहे पसंत करावे याच्यासाठी, तो मूळ शब्द अशा प्रकारे आहे जसा धातू किंवा कॉइन नाही का, जे एका विशिष्ट दर्जापर्यंत पोहोचला की नाही हे तपासण्याची एक पद्धत होती. त्याच्यासाठी जो शब्द वापरण्यात येत होता तो शब्द इथं पाऊल वापरत आहे, पसंत करावे. तो म्हणतो काय पसंत करावं, श्रेष्ठ पसंत करावं.
मनुष्य त्याच्या पतित अवस्थेमध्ये कधीच श्रेष्ठ पसंत करू शकत नाही. त्याची पसंत जी आहे, त्याची आवड जी आहे, त्याची इच्छा जी आहे, ती ख्रिस्तविरहित रीतीने डागाळलेली आहे. इफिस 2 आपल्याला सांगतं की आपण पूर्वी या जगाच्या राहटीप्रमाणे चालणारे होतो. या अंतरिक्षातील अधिपती जो त्याच्या धोरणाप्रमाणे आम्ही वागणारे होतो. मुळात आमची इच्छा कधीच श्रेष्ठ ती निवडण्याची नसते. आमच्याकडे ती क्षमताच नसते की जिथं आम्ही काय चांगलं आणि काय वाईट आहे त्यातून आता निवड करू शकू, कारण आमच्यासाठी वाईट हे सर्वश्रेष्ठ होत आहे. म्हणूनच आज जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटत आहेत, नाही का? वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या पूर्णपणे अनैसर्गिक आहेत. जिथं मनुष्य जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या पापामध्ये आपलं जीवन व्यतीत करत आहे, नाही का? जसं त्याचं एक उदाहरण जर आपण पाहिलं तर पुरुष पुरुषाशी विवाह करताना दिसतो, स्त्री स्त्रीशी विवाह करताना दिसतं. सुटपत्र ते त्याचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसत आहे. व्यभिचाराचं प्रमाण वाढताना दिसत आहे. एकमेकांच्या विरुद्ध क्रूरतेने वागताना दिसत आहे. अनेक अशा गोष्टी आहेत जिथं मनुष्यासाठी ह्या आवडीच्या गोष्टी झालेल्या आहेत ख्रिस्ताविना. तो श्रेष्ठ काय पसंत करणार त्यासाठी हे सगळ्यात उत्तम आहे, नाही का? पण ज्यांना खऱ्या रीतीने ख्रिस्त समजलेला आहे त्यांच्यासाठी हे वेगळं आहे. अ, आपल्याला पाहायला भेटतं कधी कधी, नाही का, आपल्यासाठी श्रेष्ठ ज्यावेळेस पसंत करणं या गोष्टीबद्दल आपण पाहतो तर चांगले आणि वाईट यातील भेद कधी कधी समजणं कठीण जातं, नाही का? उत्तम अतिउत्तम काय आहे आणि त्याच्याही पलीकडे आपण पाहतो की श्रेष्ठ काय आहे. फक्त चांगलं आणि वाईट यामधूनच नाही, उत्तम आणि अतिउत्तमच नाही, तर त्याच्याही पलीकडे पाऊल आपल्याला घेऊन जातो आणि तो म्हणतो श्रेष्ठ ते पसंत करावं. अम, आता हे व्यावहारिक रीतीने आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल सुद्धा लागू होईल तेवढ्याच प्रमाणात. कारण प्रत्येक वेळी आपण पुष्कळ ठिकाणे अ, ह्या गोष्टीबद्दल कमी पडतो आणि आपल्याला कधी काय निर्णय घ्यायला पाहिजे आणि कधी कसं उभं राहायला पाहिजे तिथं आपण पडतो. उदाहरणार्थ, आता रविवारची सुट्टी आहे, मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. बरोबर आहे, चांगला आहे, याच्यात वाईट नाहीये काहीच. बरोबर. पण मला विचार करणं गरजेचं आहे की अजूनही याच्यापेक्षाही श्रेष्ठ आणखी काय असू शकतं. तर मला माझ्या कुटुंबासोबत ख्रिस्ताच्या मंडळीच्या सहभागितेत एकत्रित येणं. तर उत्तम अतिउत्तम आणि श्रेष्ठ तर आपण थोडक्यात समजून घेऊ शकतो, नाही का? कुटुंबासोबत वेळ घालवणं तर चांगलंच आहे, पण मग आणखी श्रेष्ठ काय आहे? तर ख्रिस्ताच्या मंडळी सोबत आपण सहभागितेत एकत्रित येतो, नाही का? आमचे एकत्रित येणं उदाहरणार्थ, नाही का? तर मग ज्यावेळेस आपण श्रेष्ठतेबद्दल विचार करतो तर पॉल आपल्याला आणखी पुढे जाऊन काय श्रेष्ठ आहे, त्याच्या जीवनासाठी काय श्रेष्ठ होतं, त्याची तो सुंदर मार्गदर्शन करतो. अध्याय 3 आणि वचन 7 पासून पुढे तो म्हणतो की तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. कुणामुळे? श्रेष्ठ काय आहे पौलासाठी? पाऊल म्हणतो की ख्रिस्त माझ्यासाठी श्रेष्ठ आहे. तो म्हणतो की माझं ज्ञान काही चांगलं नाही, मी कोणत्या कुळातून आहे ते माझ्यासाठी महत्वाचं नाही, मला किती तर्क वितर्क करता येतात, मी किती नियमशास्त्र पारंगत आहे, किंवा मी बाह्य रीतीने किती नीतिमान आहे, किंवा मला लोकांनी किती वाहवा केली पाहिजे, मला किती ज्ञान आहे, यापेक्षा तो म्हणतो की माझ्यासाठी श्रेष्ठ हेच आहे, ह्या ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या म्हणे, मला लाभाच्या होत्या नक्कीच, कारण लोक माझा सन्मान करत होते, लोकांच्या नजरेत मी फार उच्च लेवलचा होतो. पण तो म्हणतो आता मला ख्रिस्तामुळे ह्या सर्व गोष्टी मी हानीच्या समजत आहे. किती सुंदर आहे. ज्ञान, ही प्रीती ज्ञानाने आहे आणि सर्व प्रकारच्या विवेकाने आहे. आणि तो काय म्हणत आहे पुढे बघा आता, श्रेष्ठ ते पसंत करावं आपण माग पाहत होतो. आणि तेच लक्षात ठेवून वचन 8 मध्ये इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे
मग आता आपण थोडं लिंक लावू शकतो. मग ज्ञान कशाबद्दल आहे? ही प्रीती तो म्हणतो ज्ञानाने आहे. तर तो म्हणतो की ख्रिस्ताच्या श्रेष्ठत्वाचं ज्ञान, ख्रिस्ताच्या ज्ञानाचं श्रेष्ठत्व तो म्हणत आहे. तो म्हणतो की मला दिवसेंदिवस ख्रिस्ताला अधिक जवळीकतेने जाणून घ्यायचं. मला दिवसेंदिवस त्या ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर अधिक निर्भर व्हायचं आहे. मला दिवसेंदिवस अधिक अधिक आणि अधिक ख्रिस्ताच्या ज्ञानात आणि कृपेत वाढायचं आहे. कारण सर ते शेवटी माझ्या जीवनाचा मुख्य उद्देशच तो आहे की ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये मी घडावं आणि देव मला दिवसेंदिवस त्या प्रत तो घडवत आहे त्याच्या वचनाद्वारे. मग एक गोष्ट काय आहे, श्रेष्ठ ते निवडून घ्यावं, पसंत करावं, तर ते काय आहे, तर ख्रिस्त आहे, ज्याच्यामुळे तो म्हणतो की मी सर्व गोष्टी हानीच्या समजतो. पुढे तो काय म्हणत आहे की श्रेष्ठ काय आहे, ख्रिस्ताबद्दलचं ज्ञान, ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीचं ज्ञान, त्याचं श्रेष्ठत्व, नाही का, त्याच्या समोर सर्व गोष्टी ह्या कशा आहेत म्हणे, केर कचरा आहेत. केर कचरा आहेत, नाही का. तो म्हणतो की ख्रिस्त हा लाभ मला प्राप्त व्हावा. तो अगदी ख्रिस्ताचं व्यक्तित्व, ख्रिस्ताचं कार्य, ख्रिस्ताचं महानपण, ख्रिस्त आज स्वर्गात आहे आणि तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे. त्या गौरवी ख्रिस्ताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तो पूर्णपणे तत्पर आहे. वचन 9 काय सांगितलंय, मी त्याच्या ठाई आढळावं आणि माझं नीतिमत्व माझं स्वतःच नव्हे, म्हणजे नियमशास्त्र. तो म्हणतो की इतकं ज्ञानामध्ये मी वाढावं ख्रिस्ताच्या, की पहा, तो म्हणतो की मी त्याच्या ठाई आढळावं. आणि तो म्हणतो की इतकं की माझं जे नीतिमत्व आहे ते माझ्या कृत्यांमुळे नाही, नियमशास्त्राची योग्य प्राप्त होणार नाही, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होणार आहे. वचन 10 मध्ये तो म्हणतो की पहा, त्याच्या सोबतची सहभागिता. मग हे श्रेष्ठत्व काय आहे? हे श्रेष्ठत्व ख्रिस्ताबद्दल आहे, ख्रिस्ताच्या ज्ञानात वाढण्याबद्दल आहे, ख्रिस्ताचं जे नीतिमत्व आहे, त्याने केलेलं परिपूर्ण कार्य त्याच्याबद्दल आहे. आणि विशेष करून वचन 10 नुसार आपण पाहतो की ख्रिस्ताचं जे सामर्थ्य, ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि ख्रिस्ताने सहन केलेलं दुःख, त्याच्याशी सहभागी होणं, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. का बरं? असं तो म्हणत आहे. अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला, तो म्हणतो की मला त्याच्याशी समरूप, त्याच्याशी अनुरूप होऊन मी त्याची ओळख करून घेणार आहे. जे फटके ख्रिस्ताने खाल्लेले आहेत त्याचे वण मला माझ्या अंगावर दिसायला पाहिजे. जे ज्या वेदना ख्रिस्त सहन केल्या, त्या ख्रिस्तामध्ये जीवन जगत असताना माझ्या जीवनातून मी ज्यावेळेस सहन करतो, त्यावेळेस मला ख्रिस्तामधील आनंद भेटेल आणि मला त्याची ओळख अधिक जवळीकतेने होते. माझ्या जीवनातील येणारं दुःख, माझ्या जीवनात येणारे संकट, छळ, हे सर्व मला त्याच्याशी समरूप करतात. त्याच्या सोबतची माझी सहभागिता, त्याच्यासोबतचं माझं संयुक्तता, ऐक्य हे दाखवणार आहे. तर मग श्रेष्ठ ते पसंत करावं. तर मग श्रेष्ठ काय आहे? ख्रिस्त आहे. श्रेष्ठ काय आहे? पुढे आपल्याला पाहायला भेटतं. फिलिप येथील मंडळीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती? श्रेष्ठ काय होतं? ख्रिस्त आहे. आणि सगळ्यात मुलाची गोष्ट काय, पुढे काय सांगितलंय, तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. हे कसं शक्य आहे? कसं? जर तुम्ही अध्याय 3 आणि 4 जर पाहिला, फिलिपी पत्र आपण जे उद्या पाहणारच आहोत, तिथं तुम्हाला पाहायला भेटेल की खोटं जे शिक्षण होतं ते सुद्धा त्या मंडळीमध्ये शिरलेलं होतं. आणि पाऊल ज्यावेळेस म्हणतो की श्रेष्ठ आणि ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत तुम्ही निर्मळ आणि निर्दोष असावं, अशा प्रकारे तुम्ही नीतिमत्वाचं फळ जे ख्रिस्ताद्वारे आहे त्याने भरावं म्हणे, नाही का. तर मग आपल्याला पाहायला भेटतं श्रेष्ठ ते पसंत करण्याचा विवेक, तो इथं आपल्याला शिकायला भेटतो. आणि विशेष करून या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ज्याबद्दल तो पाऊल जो आहे ते 3 आणि 4 मध्ये पुढे बोलतो, जिथं यहुदी पुढाऱ्यांच्या खोट्या शिक्षणात त्यांनी सापडू नये. जसे गलती कराबद्दल आपण पाहतो की ते चांगले चालत असताना यहुदी पुढाऱ्यांनी त्यांना खोट्या शिक्षणाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केलेला होता.
तशाच प्रकारे आपण असू नये. आध्यात्मिक आणि भौतिक नातेसंबंध याबद्दल गैरसमज निर्माण करून करिंथ मंडळीला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. तसं आपण असू नये ही देवाची इच्छा आहे. पौलाची आशा होती की तुम्ही अशा प्रकारे वाहवत जाऊ नये, नाही का? म्हणून श्रेष्ठ काय आहे? ही प्रीती ज्ञानाने आणि विवेकाने आहे, ज्यामुळे श्रेष्ठ काय ते तुम्ही पसंत करता. उदाहरणार्थ पुन्हा एक वार पाऊल करीन मंडळीमधील त्या लोकांना सुद्धा सांगून देत होता त्याबद्दलच. जर तुम्ही 5वा अध्याय जर वाचला, तुम्ही घरी गेल्यानंतर तो अध्याय जो आहे नक्कीच तो वाचा. अध्याय 5 मध्ये तुम्हाला तिथं पाऊल फटकारताना दिसेल करीन मंडळीला. तर मग श्रेष्ठ काय ते आपण समजून घ्यावं. आणि मग त्याची हीच प्रार्थना होती की दोन्ही प्रकारच्या त्या जाळ्यातून सुटून श्रेष्ठ काय हे त्यांनी समजून घ्यावं. दुसऱ्या शब्दामध्ये अध्याय 3 आणि वचन 8 नुसार बघा, तो म्हणतो की इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाचे श्रेष्ठत्वामुळे मी सर्व गोष्टी हाण्याचे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केरकचरा अशा लेखतो यासाठी की ख्रिस्ता लाभ प्राप्त व्हावा, जे आपण अगोदरच पाहिलेला आहे, नाही का? श्रेष्ठ ते पसंत करावं म्हणजे ते सर्व पर्यायांमध्ये मंडळी म्हणून एकमेकांशी आणि जगाशी असलेल्या त्यांच्या संबंधामध्ये सर्वोत्तम निर्णय काय आहे ते घेण्यासाठी योग्य ते सक्षम व्हावे, आणि हीच पौलाची इच्छा आहे. दुसरा उद्देश काय होता त्याच्या प्रार्थनेचा? तो म्हणतो की त्यांची प्रीती ज्ञानाने सर्व प्रकारचे विवेकाने उत्तर उत्तर वाढावी, जेणेकरून श्रेष्ठ ते पसंत करावं. आणि मग दुसरा उद्देश आपल्याला इथं पाहायला भेटतो, तो म्हणजे काय? ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावं. आता इथं दुसरा उद्देश आपल्याला यातून हे शिकायला भेटतो, तो म्हणजे काय? प्रौढत्व. प्रौढत्व, नाही का? त्यांच्या जीवनात ते गोंधळून जात नाहीत, नाही का? त्यांनी जाऊ नये. तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावं. निर्मळ हा जो शब्द आहे ना, तो दोन शब्दांनी बनलेला, एक तर सूर्य आणि न्याय. आणि प्राचीन काळी आपल्याला पाहायला भेटतं की हा जो शब्द आहे ना निर्मळ, अ, त्याच्यासाठी एक उदाहरण घेतलं जातं. कुंभार जो होता, तो त्याने जे बनवलेलं भांड असायचं, महाग भांड, त्याला जर कुठं चीर पडली ना, तर ती चीर झाकण्यासाठी तो काय करायचा? मेणाचा उपयोग करायचा. आणि मग ते चिरलेलं भांड जे आहे त्याला जे मेण लावलेलं असायचं, त्यामुळे ते भांड आणखी चमकायचं जास्त. आणि मग जर त्या भांड्याला जर समजून घ्यायचं आहे की त्या काही दोष आहे की नाही, आहे का? तर ते भांड जे आहे, तो जो व्यक्ती विकत घ्यायला यायचा, तो ते भांड उन्हात ठेवायचा आणि ते पाहायचा त्याच्यामध्ये काही दोष आहे की नाही, नाही का? दोष आहे की नाही त्या भांड्यामध्ये. आणि त्यातून त्याला समजायचे की अरे या भांड्यामध्ये दोष आहे. हे चिरलेलं होतं आणि त्याला फक्त लेप लावलेला आहे वरून. तो कसं समजायचं? त्या उन्हात ठेवल्यामुळं. तर निर्मळ हा जो शब्द आहे ना, तशाच प्रकारचा शब्द आहे. आणि पॉल म्हणतो की तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत कसे असावे म्हणे? दिवसासाठी निर्मळ आणि निर्दोष असावे. पॉल म्हणत आहे फिलिप्पीमध्ये, जे खोटं प्रेम ते नसावं, खोट्या धार्मिकतेने ते झाकलेलं नसावं त्यांचं प्रेम. तो पुढे म्हणतो निर्दोष, निर्मळ आणि मग काय? निर्दोष असावं. आता निर्दोष म्हणजे काय बरं? याचा मूळ शब्द म्हणजे काय? कोणाला अडखळणारे असू नयेत. जसं पहिले करीन 1:10 मध्ये, बंधुजनो आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत. तुम्ही एक चित्ताने व एकमेकांनी जोडलेले व्हावे, आहे का? पापांची क्षमा पाप करण्यासाठी मोकळीकता देत नाही, लक्षात घ्या, नाही का? कधीच मोकळीकता देत नाही. म्हणूनच पाऊल रोमकरास पत्र 6व्या अध्यायामध्ये म्हणतो की कृपा वाढावी म्हणून आपण पाप करत राहावं काय? नाही. तसंच मंडळीमध्ये सुद्धा असू नये. पौलाची प्रार्थना आहे की त्यांनी नैतिकता राखून प्रेम करणारा असावं, नाही का? इतरांना अडखळण्यासाठी आपण कारण होऊ नये. पुन्हा एक वर मंडळी, करीत मंडळीबद्दल सुद्धा आपण पुन्हा एक वर विचार करू, नाही का? जे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे. विचार करणाऱ्या व्यक्तीकडे लोक मंडळी जी आहे ती डोळे झाक करत होती. आणि इतरांसाठी अडखळण ठरणार, अडखळण असं ठरलं असतं, नाही का?
गलती करास पत्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की पेत्र जो आहे, ज्यावेळेस मला असं वाटतं जे जे यहुदी लोक त्या ठिकाणी आले, त्यावेळी पेत्र जो आहे त्याचं वागणं बदललं आणि त्यामुळे बर्नबाचं पण वागणं बदललं. जिथं तो अगोदर परराष्ट्रीयांसोबत जेवण करायचा, सहभागिता ठेवायचा, आता ते दोघं बर्नबा पेत्राचं पाहून बर्नबा सुद्धा बाजूला व्हायला लागला आणि एक वेगळ्या ठिकाणी जाऊन ते जेवण करायला लागले. आणि मग पाऊल तिथे चिडताना आपल्याला दिसतो. पाऊल म्हणतो, हे करून तू खऱ्या रीतीने ख्रिस्ताची सुवार्ता जी आहे तिलाच तू डाग आणत आहेस. तू योग्य रीतीने समजलेलं नाही ख्रिस्ताची सुवार्ता, तू एक दुसऱ्यांसाठी अडखळण ठरत आहेस, नाही का? तसंच होतं, नाही का? तसंच होतं. आणि म्हणून तो म्हणतो की ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही निर्मळ आणि निर्दोष असावं. ख्रिस्ताच्या दिवसासाठी हा जो शब्द आहे ना, अशा प्रकारचा, जशी वधू वराला सामोरं जाण्यासाठी नाही का नित्य वाट पाहते, रोज त्याच्यासाठी सजते, नाही का? अगदी रोज तयार असते. जशी ती वेळ घटका जवळ येते आणि ती अगदी तयार होऊन बसते. आणि कधी मी वराला सामोरे जाणार आहे, Eph 5:27 नुसार बघा, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जल स्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग सुरकुती वाशा सारखी काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. प्रगटी 19:7 मध्ये बघा, आपण आनंद व उल्हास करू व त्याचा गौरव करू, कारण कोकराचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. तर त्या दिवसासाठी तुम्ही निर्मळ आणि निर्दोष असावे. पौलाला इथं काय म्हणायचे नेमकं? तुम्ही जणू काय, जी प्रीती तुम्ही करत आहात, ती प्रीती तुमची ज्ञानाने, सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तर उत्तर वाढते असावी, ज्यामुळे तुम्ही श्रेष्ठ काय ते पसंत कराल. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं की त्याद्वारे ख्रिस्ताच्या दिवसासाठी तुम्ही निर्मळ आणि निर्दोष असावं. ख्रिस्ताचा दिवस तो न्यायाचा पण दिवसाची आपल्याला आठवण करून देणार आहे. इथं सर्व काही उघड होणार आहे. रोम 2:16 सांगतं, ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसाच्या गुप्त गोष्टींचा न्याय करेल, त्या दिवशी हे दिसून येईल म्हणे, आहे का? तर मग पाऊल जणू काय एका एका रीतीने त्यांना त्या न्यायाच्या दिवसाची पण आठवण करून देतात. तर पाऊलाची प्रार्थना, त्याचा विषय आपण पाहिला, त्याचे उद्देश आपण पाहिले. आता त्याच्या प्रार्थनेचा परिणाम काय ते वचन 11 मध्ये पहा. आणि त्याचं गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताद्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे. वचन 11 सांगतं, त्याचं गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे नीतिमत्वाचं फळ. पौलाची प्रार्थना फिलिपे येथील मंडळीने नीतिमत्वाच्या फळाने भरून जावं म्हणून होती, नाही का? आणि तसेच शब्द आपण पाहू शकतो. विशेष करून हे कसं आहे, नीतिमत्वाचं फळ म्हणजे काय आणि हे कसं होऊ शकतं? तर मला असं वाटतं की पाऊल या संदर्भानुसार पॉल प्रीतीबद्दल बोलत आहे, बरोबर? एकमेकांवर प्रीती करणं, त्याच्यासाठी पावलाची प्रार्थना आहे त्या मंडळीला. कारण त्यांच्यामध्ये तट पडत होते, ते एकमेकांपासून एकमेकांना ते काय करत होते, एकमेकांना खालच्या नजरेने पाहणं, कुणी वरती एकमेकांना उंचवण्याचा प्रयत्न करत होतं. तर मग त्या संदर्भानुसार जर तुम्ही पाहिलं, तर नीतिमत्वाच्या फळाने भरून जाणं, त्याची सुरुवातच तिथे आपल्याला पाहायला भेटते. तुम्हाला माहितीये का, हे फळ जे आहे, आपण कधीच गल्लत करू नये, नाही का? विशेष करून हे फळ कुठून येतं? विश्वासाच्या द्वारे. जो विश्वास जो आहे, तारणदायी विश्वास, जो देवाचं कृपेचं दान आहे, जे देवाचा आत्मा आपल्या हृदयात निर्माण करतो, ख्रिस्ताच्या महान सुवार्तेचं प्रखर प्रगटीकरणाद्वारे आपल्या हृदयात तो प्रकाशतो, नाही का? आणि आपल्याला आपल्या स्वतःच्या पापाची जाणीव करून देतो, ख्रिस्ताचं गौरव तो दाखवितो. आणि जिथं आपण आपल्या अगदी रिक्त हाताने आपण ख्रिस्ताजवळ येतो, ख्रिस्तावर आपला हवाला टाकतो, पूर्णपणे त्याच्या कार्यावर परिपूर्ण रीतीने आपण नाही का स्वतःला झोकून देतो. तर हा जो खरा विश्वास आहे, याकोब म्हणतो की तो निर्जीव नाहीये, तो क्रियाविना नाहीये.
तर खरा विश्वास हा फलदायी आहे. आणि ज्यावेळेस पॉल म्हणत आहे की नीतिमत्वाचं फळ, तर मग नक्कीच त्या फळांमध्ये एक महत्वाचं फळ आपण पाहतो ते म्हणजे काय? प्रीती. कारण आत्म्याद्वारे निष्पन्न होणारी फळं जे गलतीकरास पत्र 5व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, त्याच्यामध्ये प्रीती हे एक फळ आहे. आणि पॉल प्रीतीबद्दल इथं बोलत आहे. तर नीतिमत्वाचं फळ त्याने तुम्ही भरून जावं. तर पुन्हा एक वार, त्याची हीच इच्छा आहे की तुमच्यामध्ये ती प्रीती अगदी त्या समुद्राप्रमाणे अगदी, नाही का, इतकी इतकी उत्तर उत्तर वाढावी की तुम्ही अधिक ख्रिस्तावर प्रीती करायला शिकावं, त्याच्या देवावर प्रीती करायला शिकावं. तुम्ही नीतिमत्व, त्याची कृत्य, त्याबद्दल तुम्ही प्रीती करणार. तुम्ही ख्रिस्ताच्या मंडळीबद्दल त्याच्या वचनावर प्रीती करणार. तुम्ही एकमेकावर प्रीती करणार, नाही का? तर त्याची हीच इच्छा आहे. आणि तुम्ही फलदायी असणं म्हणजे काय बरं? इतरांना ख्रिस्तासाठी जिंकणं, त्याबद्दल सुद्धा ते आपल्याला शिकवितं. ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे, त्याने तुम्ही भरून जावे. तर मग इथं संदर्भानुसार त्या प्रीतीबद्दल आपल्याला आठवण करून देण्यात येत आहे. फलदायी ख्रिस्ती जीवन काय आहे? एक फळ आपण पाहतो त्याचं, नाही का? तो व्यक्ती कधीच खाली बसत नाही. त्याचं जीवन सुवार्थ गाजवणार, इतरांना ख्रिस्त गाजवणार असतं, नाही का? नेहमी ख्रिस्ताला ते प्रगट करतं. येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्वाचं फळ त्याने तुम्ही भरून द्यावे. ख्रिस्ताद्वारे हे फळ आहे. ख्रिस्त विरहित नाहीये. आणि हे पुन्हा आपल्याला ख्रिस्ताची शब्दाची आठवण करून देतं, जिथं ख्रिस्त स्वतः म्हणतो की जो कोणी माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो तो विपुल फळ देईल म्हणे. पण जो माझ्यामध्ये राहिला नाही त्याला फाट्याप्रमाणे बाहेर काढून टाकतात म्हणे. तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नी टाकतात. तर पुन्हा एक वार, ही नीतिमत्वाचं फळ ख्रिस्ताशी जडल्याने, ख्रिस्ताशी संयुक्त झाल्याने आहे. ख्रिस्तापासून ते वाहून येतं म्हटलेलं आहे. आपल्या स्वबळाने कधीच येणार नाही, नाही का? कारण आपल्यामध्ये नीतिमान असं काहीच नाही. आपण ख्रिस्ताच्या नीतिमत्वतेने झाकल्या गेलेलो आहे. म्हणूनच विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होता असं म्हटलेलं आहे. आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. आणि मग हीच प्रार्थना पाऊल करत आहे. तीच प्रार्थना आपण सुद्धा आपल्या स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी सुद्धा आपण करावं, ज्यामुळे देवाला काय होतं? गौरव मिळतं. आणि तेच शेवट तो करतो या प्रार्थनेचं, ते म्हणजे काय? की देवाचं गौरव सर्वोच्च ध्येय हे आहे. तो म्हणतो की ज्याद्वारे देवाला गौरव मिळेल. तुम्ही एकमेकांवर प्रीती करत आहात. हे तुम्ही देवावर प्रीती करत आहात त्याचं एक बाह्य प्रमाण आहे. आणि ही प्रीती ज्ञानाने आहे आणि सर्व प्रकारच्या विवेकाने आहे. ज्यामुळे श्रेष्ठ काय ते तुम्ही आता पसंत करू शकता. तुम्ही दिवसेंदिवस प्रभूमध्ये वाढत आहात. ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या त्या श्रेष्ठत्वामध्ये तुम्ही वाढत आहात. मग या सर्वाच अंतिम ध्येय काय आहे? तर देवाचं गौरव आहे. केवळ देवाचं गौरव आहे. आणि पाऊल त्याच्याबद्दलच पुढे बोलताना आपल्याला दिसतो. तर मग ते शेवटी त्याच्या प्रार्थनेचा जो शेवट आहे तो अशा प्रकारे करतो. मग पुढे वचन 12 पासून, अध्याय 1 वचन 12 पासून तर अध्याय 4 वचन 20 पर्यंत आपल्याला या पत्राचा आता मुख्य भाग पाहायला भेटतो. आणि हा जो मुख्य भाग आहे ना, ज्याची वेगवेगळ्या प्रकारची रूपरेषा आपण पाहतो, पण आपण एकाच दृष्टीने या पुस्तकाकडे पाहणार आहोत. या पुस्तकाचा जो मुख्य भाग आहे, अध्याय 1 वचन 12 पासून अध्याय 4 वचन 20 हा आहे. आणि जिथं आपण त्या भागाबद्दल पाहत असताना काही महत्वाची गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून घेणार आहे. सगळ्यात अगोदर पुढे आता पॉल प्रार्थना केल्यानंतर त्याची परिस्थिती, म्हणजे त्याचा स्वतःचा अनुभव आणि या पत्राचा उद्देश काय आहे ते तो आता पुढं पॉल जो आहे तो स्पष्ट करतो. वचन 12 पहा. बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या, हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. आता पुढे पॉल प्रार्थना केल्यानंतर लगेच स्वतःच्या अनुभवाकडे वळतो. कारण फिलिप्पी येथील मंडळीला पौलाबद्दल चिंता लागून राहिली होती. त्यांनी त्यांच्या मंडळीतील तो जो सेवक आहे त्याला त्याच्याकडे, पौलाकडे पाठवलेलं होतं.
याचं नाव एपफ्रदित, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की पौलाला ते मदत करत होते. पौलाबद्दल फार आस्था होती त्यांच्या हृदयात. पण ती चिंता त्यांना नेहमी सतवत होती. आणि पौल म्हणत आहे, की बंधूंनो, ज्या गोष्टी माझ्या जीवनात घडत आहेत, त्या सुवार्तेला अडखळ ठरलेल्या नाहीये. जेव्हा पौलाने फिलिपिकरांना एक पत्र लिहिलेलं आहे, त्यावेळेस तो अशा चांगल्या आरामदायक स्थितीमध्ये नव्हता. तो अनेक प्रकारच्या समस्येला तोंड देत होता. त्याची पावलं थांबलेली आहेत. तो नजरकैदेमध्ये आहे. त्याच्या जीवाला धोका आहे. कधी पण काही होऊ शकतं माहीत नाही. अशा स्थितीमध्ये तो आहे आणि पुष्कळदा तो अनेक चिंतेने ग्रासलेला पण असू शकतो. या मनस्थितीमध्ये असताना सुद्धा तो फिलिप मंडळीला तो लिहित आहे. आणि कदाचित त्याला हे सुद्धा वाटलं असू शकेल, की अरे माझे कदाचित शेवटचे शब्द असू शकतात, नाही का? आणि म्हणून त्याबद्दलच त्याच्या खोल भावना तो इथं व्यक्त करताना दिसत आहे. आणि तो त्यांच्यावर किती प्रेम करत आहे, नाही का? आणि त्यांची जी मैत्री आणि विशेष करून सेवेबद्दल जी त्यांची आस्था आहे, त्याबद्दल तो देवाचे आभार मानतो. आणि त्याने त्यांना देवाचा आदर करणाऱ्या मार्गाने, नाही का, अडचणींना सामोरे जाण्याचं शिकवणारं अंतिम ज्ञान, नाही का, हे सुद्धा त्याने त्याची जाणीव करून दिलेली आहे त्यांना. त्याबद्दल सुद्धा आपल्याला इथं शिकायला भेटेल. ज्यावेळेस तुम्ही हा जो संदर्भ आहे, अध्याय 1 वचन 12 ते अध्याय 4 वचन 20 जर तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला इथं कमीत कमी काही महत्वाच्या गोष्टी शिकायला भेटतील. जिथं पाऊल जो आहे, तो स्वतःचा अनुभव देतो. त्यातून तो स्वतःला कसा त्याने तो दृढ राहिलेला आहे, त्याचं वर्णन तो करतो, ज्याच्याद्वारे त्याची ही इच्छा आहे. वचन अध्याय 1 वचन 27 ते अध्याय 4 वचन 9 नुसार मध्ये तो म्हणतो, की तसं तुम्ही सुद्धा फिलिप्पिकरांनो, तुम्हीही टिकून राहा. तुम्ही दृढ राहा. नाही का? ते आव्हान तो करतो आणि अध्याय 4 वचन 10 ते 20 मध्ये तो फिलिपिकरांच्या त्या त्या दृढ राहण्याला, टिकून राहण्याला, नाही का, पाऊल जो आहे आणखी पुढे काय करत आहे, खात्री देतो. आणि त्याबद्दलच तुम्हाला हा जो भाग आहे, तो पाहायला भेटेल 3 उपभागामध्ये. आणि विशेष करून त्याकडे पाहत असताना तो वचन 12, 13 आणि 14 मध्ये म्हणतो, बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या. तर म्हणतो की जरी माझे पावलं थांबलेले आहेत, जरी मी काही कृती करू शकत नाही, पण माझं तोंड देवाने बंद करू दिलेलं नाही. माझं मुख चालू आहे. माझं जीवन बोलत आहे. आणि इथं सुद्धा सुवार्तेसाठी हे अडथळा झालेला नाहीये. तर देवाचं हे सार्वभौम नियंत्रण आहे. कारण हे अगदी माझी जी इच्छा होती, माझं जे स्वप्न होतं, कारण पौलाचं स्वप्न होतं, की त्या रोमन साम्राज्यामध्ये जाऊन, त्या रोममध्ये जाऊन मी कैसराला ख्रिस्ताची सुवार्ता सांगावी. आणि पौलाला देवाने असं तसं नेलं नाही. पौलाला नेलं तर त्या बंधनामध्येच त्याने नेलं. आणि तिथं तो म्हणतो वचन 13 मध्ये, जे तिथं शिपाई होते ते पौलाचं जीवन पाहत होते, ते जे सैनिक होते ते पौलाचं पाहत होते. आणि पौल म्हणतो वचन 13 मध्ये, कैसराच्या हुजुरातीच्या सर्व सैनिकात व इतर सर्व जणांत माझी बंधने ख्रिस्ता संबंधाने आहेत, अशी त्यांची प्रसिद्धी झाली. त्यांनी पाहिलं की अरे हा जो आरोपी आहे, अरे हा खरा आरोपी स्वतःच्या कृत्यांमुळे नाहीये. आम्ही आतापर्यंत ज्या ज्या लोकांना नजर कैदेत ठेवलं, ज्यांना पकडलेलं आहे, त्यांनी काहीतरी आरोप केलेला आहे, पण याने आरोप केलेला नाहीये. हा याचा एकच आरोप आहे, आणि तो म्हणजे काय, यांनी ख्रिस्ताला गाजवलेला आहे. ही बंधनं ख्रिस्ताच्या गाजवण्याद्वारे आहे, ख्रिस्ता संबंधाने आहे. त्यांनी ख्रिस्ताला पावलाच्या त्या बंधनामध्ये पाहिलं. आणि तो म्हणतो की पहा, त्यांच्यातील अनेक लोक बदलले, कारण 4थ्या अध्यायामध्ये तो पुढे म्हणत आहे अनेक लोक बदललेले आहे. आणि इथं पाऊल स्वतःला दृढ करताना दिसत आहे. पौलाने त्या तुरुंगाच्या वेदना ज्या आहेत, त्याने त्या नाकारल्या किंवा त्या स्वीकारल्या त्याबद्दल नाही, तर विशेष करून त्या वेदना असूनही त्याच्यामध्ये आनंदी राहण्याची जी कारण आहे, ती त्यांनी शोधून काढली आणि फिलिपेकरांना तो दाखवत आहे. आणि तो फिलिपेकरांना याची जाणीव करून देत आहे. पहा, तो प्रोत्साहित करत आहे की मी जरी इथं नजर कैदेत आहे, तरी पहा,
मला ख्रिस्ताची सुवार्थ आनंद देणार आहे. मला ख्रिस्ताच्या ज्ञानाचं श्रेष्ठत्व ते मला आनंद देणार आहे. तो म्हणतो की तुम्ही माझी काळजी करू नका, कारण ही अडथळण नाहीये. हे मला ह्या नजर कैदेत असणं, तुरुंगात असणं हे अडखळण नाहीये. तर हे देवाचं सार्वभौम कार्य आहे त्याच्या सुवार्तेच्या प्रसारासाठी. आणि पौलाने स्वतःला दृढ केलं आणि मंडळीला सुद्धा पाऊल जो आहे तो दृढ करत आहे. तो म्हणतो की तुम्ही सुद्धा दृढतेमध्ये असावं. आणि म्हणून त्याच्या दुःखाच्या मध्यभागी तो जो आहे त्याला आनंद सापडलेला आहे. त्या आनंदाचा स्रोत आपल्याला तीन प्रकारे या संदर्भामध्ये पाहू शकतो. पाऊल का आनंदी होतो आणि कसा आनंदी होतो. पहिली गोष्ट तर तो म्हणतो की हे जी बंधनं आहेत, ही बंधनं माझ्यासाठी एक आनंदाचं कारण आहे. कारण हे अडथळा ठरलेलं नाही. त्याच्या सेवेचं यश आपण तिथं पाहतो वचन 12 ते 18 मध्ये. म्हणून तो म्हणतो की मी आनंद करत आहे देवामध्ये. पुढे वचन 18 पासून पुढे तो म्हणतो दुसरा भाग बघा. वचन 18 मध्ये काय सांगितलेलं आहे. सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते आणि ह्यात मी आनंद करतो करणारच. वचन 18 आणि वचन 18 ते 21 मध्ये तो म्हणतो की मला कधीतरी सुटका भेटणार आहे. तो म्हणतो मी सुटणार आहे. आणि म्हणून त्या आशेकडे पाहतो आणि पुन्हा दृढ होतो. हा एक त्याच्या आनंदाचा स्रोत आहे. पुढे तिसरा स्रोत जो होता त्याच्या आनंदाचा तो म्हणजे काय. वचन 22 पासून पुढे बघा तिथं सांगितलंय पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे मला समजत नाही. वचन 26 मध्ये तो म्हणतो की हे आशासाठी की तुमच्याकडे माझे येणे पुन्हा झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठाई अभिमान बाळगण्याचे तुम्हाला अधिक कारण व्हावे. तुम्हाला अधिक कारण व्हावे. तर वचन 22 ते 26 मध्ये त्याच्या आनंदाचा तिसरा स्रोत आपण पाहतो म्हणजे भविष्यातील सेवेची त्याची अपेक्षा, नाही का. इथं सध्या देव त्याच्या त्या सेवेमध्ये यश देत आहे. तो म्हणतो भविष्यात मी सुटणार आहे ती आशा त्याला आहे. आणि भविष्यामध्ये सेवा घडेल पुन्हा त्याची त्याची अपेक्षा तो ठेवत आहे. तर तिन्ही गोष्टी पौलाला आनंद देणाऱ्या होत्या. वचन 12 ते 18 मध्ये आपण येतो. तिथं आपल्याला शिकायला भेटतं की तो तुरुंगामध्ये असताना सुद्धा तो म्हणतो की ते तुरुंग, त्या भिंती आणि तो पहारा ख्रिस्ताच्या सुवार्तेला अडवू शकले नाही. कारण ख्रिस्ताची सुवार्ता इतकी महान आहे, पराक्रमी आहे, सार्वभौम आहे. कारण ती सार्वभौम देवापासून आलेली आहे. ती सुवार्ता सार्वभौम देवाबद्दल आहे. आणि म्हणून ती सुवार्ता भरभराटच घेऊन येणार आहे. ती सुवार्ता कोणत्याही प्रकारे अडखळण अशी ठरणार नाही. त्या अडथळा असणार नाही. कुणीच तिला अडवू शकणार नाही. या इतिहासामध्ये अनेकदा त्या सुवार्तेला डाग आणण्याचा प्रयत्न सैतानाने केलेला आहे. शत्रू नेहमी टपून खोटं शिक्षण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु कधीच ख्रिस्ताच्या खऱ्या सुवार्तेला ते थांबवू शकलेले नाही. जितका छळ आला, जितक्या वेदना आल्या, तितकं सुवार्ता प्रसाराचं कार्य जास्त वाढलेलं आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्त म्हणतो जोपर्यंत गव्हाचा दाणा त्या शेतात पडत नाही, मरत नाही, तोपर्यंत तो पीक घेऊन येत नाही. तशाच प्रकारे हे आहे. ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर आधारलेली ही महान सुवार्ता, ही सुवार्ता खुद्द ख्रिस्त आहे आणि त्याला कुणीच थांबवू शकत नाही. आणि म्हणूनच वचन 17-18 मध्ये म्हणतो इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावीत अशा इच्छेने तट पाडण्याच्या तुझ्या भावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. ख्रिस्त घोषणा होत असल्याबद्दल पौलाला झालेला आनंद पुढे आपण पाहतो. यापासून काय होतं, निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते आणि यात मी आनंद करतो. काय चालू होतं त्या ठिकाणी. पाऊल बंधनात आहे. पाऊलाचे विरोधकही त्या मंडळीमध्ये होते, फिलिप येथे. आणि ते जे लोक होते, पाऊल जी सुवार्ता गाजवत होता त्याबद्दल ते पूर्णपणे त्यांना जाणीव होती, त्यांना माहित होतं. आणि त्यांनी असा विचार केला की आता आपण काय करू. अरे पौलाबद्दल या मंडळीच्या मनामध्ये इतकं प्रेम का आहे. अरे आता ही हा एक सुंदर चान्स आहे. पाऊल इथं नाहीये, पौलाला तुरुंगात टाकण्यात आलेला आहे. आपण काय करू, जे पौलाने गाजवलेलं आहे
तेच जर आपण जसंच्या तसं गाजवलं, तर यामुळं काय होईल? हे लोक पावलाकडे पाहण्याऐवजी आपल्याकडे पाहतील, आपला सन्मान वाढेल आणि त्यामुळे आपोआपच पावलाचं नाव कमी होऊन जाईल. तेच इथं घडत आहे. आणि पाऊल जो आहे त्याच्यासाठी ही बंधनं अधिक अधिक जास्त संकटाची होणार आहे. कारण मंडळी त्याच्यावर प्रीती करणार नाही. पॉल म्हणतोय, की कसंही असू द्या, तुझ्या भावाने असू द्या. कारण ते जे लोक घोषणा करत होते, ती घोषणा पौलाने जी घोषणा केलेली आहे तीच होती. पण त्याच्या माग दुजा भाव होता. त्याच्या माग तट पाडण्याची इच्छा होती. त्याच्या माग पौलाची बंधनं संकटात पाडण्याची होती. तो म्हणतो काही असू द्या. मला माझ्या बंधनाबद्दल टेन्शन नाही. मला माझ्याबद्दल टेन्शन नाही. मला कोणत्या गोष्टीची मला नाही का भीती नाहीये. तुमच्या मनामध्ये माझा सन्मान वाढेल किंवा कमी होईल. तो म्हणतो ख्रिस्त गाजवला जात आहे. ते तुझ्या भावाने गाजवत आहे, परंतु जी सुवार्ता मी गाजवली, ती सुवार्ता गाजवली जाते. तो म्हणतो घोषणा होत आहे ख्रिस्ताची, बस. कोणतंही निमित्त असू द्या म्हणे. ख्रिस्ताची घोषणा होती ना, तो स्वतःच समाधान करून घेत आहे. तो म्हणतो येस, मी आनंद करेल. नाही का? मी आनंद करेल. त्याच्या आनंदाचा हा एक स्रोत आहे, तो विचार करत आहे. पावलाला जरी तो आनंद आपल्याला पाहायला भेटते, की ते जे द्वेषपूर्ण प्रचारक होते, त्यांच्यामुळे जरी पावलासाठी त्रास निर्माण होत होता, पण तो म्हणतो की वैयक्तिकरित्या मला किती वेदना होतील, काय त्याच्याशी घेणं नाही. ख्रिस्ताची सुवार्थ गाजवली जात आहे, त्याबद्दल मी आनंद करेल, नाही का? मी आनंद करेल. त्यानंतर वचन 18 पासून वचन 21 मध्ये आपण पाहतो की पुढे पौल जो आहे त्याला तुरुंगातून सुटण्याची आशा आहे. तो म्हणतो की मी कधीतरी इथून सुटेल एक दिवस. हम्म? वचन बघा, वचन 20 मध्ये काय सांगितलं? कारण मी कशाने लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, अशी जी माझी अपेक्षा व आशा, तिच्याप्रमाणे मी तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे. त्याला त्याच्या सुटण्याची अपेक्षा आहे. तो म्हणतो की मी एक दिवस सुटेल नक्कीच. कसं सुटेल? मरणाने सुटेल की जिवंतपणे सुटेल मला माहित नाही, पण मी सुटेल म्हणे. त्या आशेद्वारे, त्या आशेकडे पाहून सुद्धा पॉल आनंदी होत आहे. जरी वेदना होत्या तर तो म्हणतो की मी सुटणार आहे. त्या सुटकेबद्दल तो बोलतो. एका अर्थाने तो म्हणतो मृत्यू असू द्या किंवा जिवंत असताना असू द्या, पण मी सुटेल. तो म्हणतो मृत्यू जरी आला तर मी घाबरत नाही, कारण वचन 21 काय सांगतं? कारण मला तर जगणं हे ख्रिस्त आणि मरण हा लाभ आहे. किती अद्भुत आहे बघा. मृत्यूच्या धोक्याने पौलाला जरी एक एक वेळी वेदना होत असल्या, तरी दुसरीकडे तो म्हणत आहे की मी याला घाबरत नाही. कारण तो म्हणत आहे की माझ्यासाठी लाभदायक आहे. माझं मरण माझ्यासाठी लाभदायक आहे. प्रियांनो, ख्रिस्तामध्ये विसावा पावणं हा लाभ आहे. हा लाभ आहे आपल्यासाठी. कारण पौल त्या मृत्यूच्या पलीकडे स्वर्गात ख्रिस्ताच्या उपस्थितीकडे पाहतो. तो म्हणतो की मी ख्रिस्ताजवळ जाईल. मी ख्रिस्ताजवळ जाईल. कारण मला ख्रिस्ताजवळ असण्याची उत्कंठा आहे. या देहात राहण्यापेक्षा ते कितीतरी फार छान आहे. किती अद्भुत आहे. त्या ख्रिस्तासाठी, त्या ख्रिस्ताने माझ्यावर कृपा केलेली आहे. स्वतःला माझ्यासाठी दिलेला आहे. जो माझ्यासाठी जगला, जो मरण पावला, स्वर्गात सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे, ज्या ख्रिस्तासाठी मला एक प्रेषित म्हणून त्याने नेमलं आणि जी मी सेवा करत होतो, तो ख्रिस्त माझ्याजवळ आहे. मी ख्रिस्ताजवळ आहे. किती अद्भुत ही गोष्ट आहे. पाऊल वेगवेगळ्या प्रकारे आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचप्रमाणे त्याची इच्छा होती वचन 22 ते 26 मध्ये, की फिलिपेकरांनी सुद्धा आनंद करावा. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट होती, त्याच्या आनंदाचा आणखी एक स्रोत होता, तो म्हणजे काय? भविष्यातील सेवेची शक्यता. तो म्हणतो की मी पुन्हा फिलिपेमध्ये येईन. वचन 26 मध्ये हे आशेसाठी की तुमच्याकडे माझे येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हाला अधिक कारण व्हावे. अधिक कारण व्हावे. फिलिपेकरांचं पावलावर प्रेम होतं, त्यामुळे त्याला अजूनही जिवंत राहण्याची आशा आहे.
हे ऐकून त्यांना कदाचित दिलासा मिळाला असेल. आहे का? आणि आणि तेवढंच नाही तर पौलाचं सुद्धा त्यांच्यावर प्रीती होती. आणि ख्रिस्तामध्ये त्यांची समृद्धी पाहून आणि खरंच ह्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये त्यांची दृढता पाहून पौलाला सुद्धा विसावा, समाधान मिळाला असतं, नाही का? आणि म्हणून पाऊल जो आहे तो प्रार्थना करतो त्यांच्याकडे तो पाहतो. तर इथं विशेष करून त्याच्या आनंदाची स्रोत आपण पाहिले, नाही का? त्याच्या सेवेचं यश, त्याची सुटकेची ती आशा त्याला होती आणि भविष्यातील सेवेची त्याची अपेक्षा होती, नाही का? आणि म्हणून तो देवाचे आभार मानत आहे. देवाचे आभार मानत आहे. आणि हे त्याला आनंद करायला भाग पाडत, हे आनंद देणारा स्रोत असं घडलेलं आहे. आणि म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, तशाच प्रकारे आपणही स्वतःच्या जीवनाकडे झुकून पाहतो. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाकडे पाहत असताना ज्यावेळेस आपण योग्य रीतीने, नाही का, त्याकडे पाहतो, ज्ञान आणि सर्व प्रकारचा विवेकाने, त्यावेळेस आपल्याला खऱ्या रीतीने त्या आनंदाचे स्रोत सापडतात. जसा पौलाला त्या तुरुंगामध्ये सुद्धा तो आनंदाचे स्रोत देणारे बाप काय होते, तो म्हणतो की सुवार्तेला अडथळा झालेला नाही. कैसराच्या घरचे लोक हे जाणत आहेत की ही बंधनं ख्रिस्तामुळे आहेत. अनेक लोकांचं जीवन बदलत आहे. तो म्हणतो हे एक माझ्या आनंदाचा पहिला स्रोत आहे. दुसरा स्रोत तो काय म्हणत आहे, की नक्कीच तो म्हणतो, की मला अपेक्षा आहे, मला आशा आहे, की मी सुटून येईल तुमच्याकडे. तिसरं, मी तुमच्यामध्ये पुन्हा सेवा करेल. किती अद्भुत ही गोष्ट आहे, नाही का? आणि आपल्यासाठी सुद्धा शिकण्यासाठी फार अद्भुत आहे. आणि म्हणून आपणही नेहमी सर्व प्रसंगी आनंदी असावं. श्रेष्ठ काय आहे ते समजून घ्यावं. देवाकडे प्रार्थना करावी, की प्रभू आमची प्रीती सुद्धा उत्तरोत्तर अतिशय वाढू दे. की ज्ञानाने आणि सर्व प्रकारच्या विवेकाने असावी. तिच्यामध्ये फक्त भावना अशा असं असू नयेत, तर प्रभू तुझं गौरव करणारी ते असावे. आणि म्हणून आपण इथे थांबूया आणि उद्याच्या भागामध्ये आपण राहिलेलं फिलिपिकरास पत्र जे आहे ते आपण संपवणार आहोत. आणि इथे थांबू, आपण प्रार्थना करू देवाच्या हाती.